मी डॉक्टर संदीप पाटील, चीफ इंटेन्सिव्हिस्ट अँड फिजिशियन, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण. मी आज हाऊ टू डिफरेन्शिएट बिटवीन व्हायरल अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन ह्याच्यावरती बोलणार आहे. तर व्हायरल फीवर अँड बॅक्टेरियल फीवर दोघांमध्ये ताप असतो. ताप आता व्हायरल फीवरमध्ये युजली ग्रॅज्युअल ऑनसेट असतो, 3 ते 7 दिवस राहतो. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये हाय ग्रेड फीवर राहतो आणि तो जोपर्यंत इन्फेक्शन आहे मोर दॅन 7 डेज कंटिन्यू राहू शकतो. जसं सिम्पटम्स व्हायरल इन्फेक्शनमध्ये जनरलाइज असतात. सर्दी, खोकला, घसा दुखणे, खोकला, पोटात दुखणे, उलट्या, जुलाब, रॅश येणे. बॅक्टेरियल इन्फेक्शन युजली ऑर्गन स्पेसिफिक राहतात. जर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन राहिलं तर लघवीचे सिम्पटम्स राहणार. पोटाचे इन्फेक्शन असेल तर पोटाचे सिम्पटम्स राहतील. निमोनिया असेल तर खोकला, दम लागणे असे सिम्पटम्स राहतील. ओके. आणि लॅब वाईज म्हणजे जर CBCमध्ये युजली व्हायरल इन्फेक्शन जसं फ्लू किंवा डेंग्यू याच्यामध्ये WBC कमी राहतील, प्लेटलेट कमी राहतील. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये WBC वाढलेले असतील. बाकी मग इन्फेक्शन मार्कर जसं प्रोकॅल्सिटोनिन केलं तर बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये वाढलेलं असेल. CRP बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये वाढलेले असतील. मग स्पेसिफिक टेस्ट जसे कराल फ्लूसाठी, कोविडसाठी, डेंग्यूसाठी त्या टेस्ट व्हायरल इन्फेक्शनमध्ये पॉझिटिव्ह असतात. बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये तुम्ही एक्सरे कराल, त्याच्यात निमोनिया दिसेल. युरिन चेक कराल किंवा बाकी कल्चर्स पाठवाल त्याप्रमाणे तुम्हाला जंतू सापडतील. दोन्ही इन्फेक्शन्समध्ये ताप असतो, ओव्हरलॅपिंग सिम्पटम्स असतात. आपल्याला त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. धन्यवाद.